काय कोणाला दिसत नाही? कोणाला दिसत नाही? ऐकू येते? बस झालं मग. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री रोहित टिळक आणि आज इथे सर्व जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आलेल्या सर्व माझ्या पक्षातलेही अनेक जण इथे आलेले आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, हाशा टाळ्या वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. फक्त माझं भाषण चालू असताना, माझं बोलणं चालू असताना कृपया कोणी घोषणा देऊ नयेत. धन्यवाद. वसंत व्याख्यानमालेमधलं मला आठवतंय त्याप्रमाणे माझं हे दुसरं व्याख्यान. मला का व्याख्यानाला बोलवतात मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. मी भाषण करणारा माणूस आहे. व्याख्यान देणं हे विचारवंतांचं काम असतं आणि ती माणसं येऊन देत असतात. हा, जरा कमी झालं तरच बरं होईल. हा पण जरा कमी करा. हा, छान. मागे ज्यावेळेला माझं व्याख्यान झालं होतं त्यावेळेला मला असं वाटतं मागच्या बाहेर एक पटांगण आहे, बरोबर ना? त्या पटांगणामध्ये माझं व्याख्यान झालं होतं. त्याला बरीच वर्ष झाली आता, म्हणजे साधारणपणे त्याला 25-30 वर्ष झाली असतील. आणि त्याच्यानंतर माझं आज इथे व्याख्यान होतंय. तुमचा विश्वास बसणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे, परंतु काही अशी महत्वाची मोजकी काही भाषणं असतात माझी. शिवतीर्थावरचं असेल किंवा पुण्यातलं फर्ग्युसन कॉलेजवरचं, आपलं तुमच्या आईकडचं कुठचं कॉलेज ते SP कॉलेजवरचं असेल, किंवा अशी महत्वाची जी काही प्रमुख अशी काही माझी भाषणं असतात, हे तुम्ही माझ्या घरच्यांना, माझी इथे मुलगी इथे आलेली आहे, माझा मुलगा इथेच कुठेतरी असेल, उर्वशी आली आहे, आम्ही कुठेतरी असेल, घरी माझ्या पत्नीलाही विचारू शकता. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझ्या हातापायाला घाम फुटलेला असतो. माझे हातपाय थंड पडलेले असतात सकाळपासून. अनेक जण म्हणतात की नाही नाही काहीतरी काय बोलतायत. मी खरंच सांगतोय, ज्या दिवशी माझं भाषण असतं असं काही महत्वाचं, त्यावेळेला अनेकदा मी सकाळपासून ते भाषण होईपर्यंत कोणाशी बोलत पण नाही. कैद्यांना ताटं येतात ना, तसंच एखादं ताट येतं खाली दुपारचं. इतकं नका पकडू, पण तशाच प्रकारचं येतं. आणि का आज माझी ही अवस्था का आहे याचं कारण, मी भाषण करणारा माणूस आहे. मला व्याख्यान एका विषयामध्ये, व्याख्यान हे एका विषयाशी संबंधित तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे साधारणपणे त्याचं जर समजा ते मी मगाशी म्हटलं कोणाला तरी, म्हटलं ते व्याख्यान ही गोष्ट समजा तुम्ही लिहिलीत तर त्याला निबंध म्हणता येईल. आणि म्हणून त्या एका विषयाशी संबंधित असं हे आज व्याख्यान आहे. अर्थात आजचा जो विषय मला जो दिलेला आहे तो माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून मी तो तुमच्याशी बोलणार आहे. मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना असंच एकदा मी भेटून बोलत असताना शिवछत्रपतींच्या इतिहासामधनं बाबासाहेबांनी आतापर्यंत महाराष्ट्राला काय सांगितलं. मी म्हटलं बाबासाहेब शिवछत्रपतींचा इतिहास आपण वाचत आलो, सण सणावळीसाठी म्हणून वाचायचा नसतो इतिहास. कोण कधी जन्माला आलं, कोण कधी गेलं, ज्यांना लक्षात ठेवायचं त्यांनी लक्षात ठेवावं. आपण त्यातला बोध काय घेतोय. आणि एक अप्रतिम मला त्यांनी गोष्ट सांगितली बाबासाहेबांनी, आणि मला त्यांनी सांगितलं की शिवचरित्र वाचताना किंवा ऐकताना त्यातनं बोध काय घ्यायचा, तर शिवछत्रपती
आजच्या काळात तुम्ही कसं जगावं हे त्या काळात सांगत होते. आज आपण ज्या काळामध्ये जगतो आहोत त्या काळामध्ये कसं जगलं पाहिजे हे जर समजा शिवछत्रपतींचा इतिहास वाचला तर त्यांच्या प्रत्येक गोष्टीतनं आपण काय वाचतो, आपण आग्र्याहून सुटका वाचतो, अफजल खानाचा वध वाचतो, शाहिस्तेखानाची बोटं छाटली ती वाचतो, सिद्धी जोहरचा वेढा तोडून महाराज कसे आले ते बघतो. परंतु या 50 वर्षामध्ये, आयुष्याच्या 50 वर्षामध्ये त्या माणसाने आपल्याला काय सांगितलं, आपल्याला काय शिकवलं, महाराष्ट्राने ह्याच्या पुढे कसं जगलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. आणि तीच अनेक असंख्य गोष्टींची परंपरा आज ही फक्त महाराष्ट्राला लाभलेली आहे. मी त्या दिवशीचं माझं एक गुढीपाडव्याच्या सभेमधलं माझं भाषण होतं, त्याच्यामध्ये मी झरझर 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 काही काही लोकांची नावं घेतली. सगळ्यांबद्दलच काही मला बोलता नाही आलं. परंतु तुम्ही महाराष्ट्र हा हे एकमेव राज्य आहे ज्याला आता 47 साली ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं आपल्याला, ती स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या सगळ्या प्रदेशांची राज्य झाली. म्हणून आता त्याला राज्य म्हणावं लागतंय. पण ते एकमेव राज्य असं आहे महाराष्ट्र की ज्याच्यातलं तुम्ही कोणतेही क्षेत्र काढा, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला माणसं मिळतील आणि अद्भुत पराक्रम गाजवलेली माणसं मिळतील. हे तुम्हाला भारताच्या देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये अशी तुम्हाला माणसं सापडणार नाहीत. म्हणून मी आज तुमच्या समोर, आज इथे मी तो जो मी आलेख दाखवला होता, जे काही लोकांसमोर तुम्ही सगळ्यांसमोर जे दाखवलं होतं, फक्त झरझर 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 तुमच्या समोर फक्त मांडणार आहे की महाराष्ट्राचं कर्तृत्व काय, महाराष्ट्राची ओळख काय. म्हणजे मी तुम्हाला आता एक फक्त गोष्ट तुम्हाला मी वाचून दाखवतो. हा साधारणपणे त्याचा मराठीत भावार्थ आहे. हा फक्त भावार्थ आहे, तेवढा भावार्थ म्हणून तुम्ही फक्त बघितलं पाहिजे त्याच्याकडे. हे साधारणपणे 1904 साली रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली शिवाजी महाराजांवरची कविता आहे. कुठे? बंगाल. शिवछत्रपतींचा आदर्श किंवा शिवछत्रपतींबद्दलचा प्रेम, हेवा हा कुठपर्यंत, कानाकोपऱ्यापर्यंत पसरला होता. त्याचा अगदी सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर शिवछत्रपतींच्या वेळेला एक व्यक्ती तशी ही पूर्वेच्या बाजूला पण होती, आसाम मध्ये. त्या व्यक्तीचा आदर्श हे आमचे शिवछत्रपती होते. त्या व्यक्तीचं नाव होतं लच्छितबळ फुकंद. हा तिकडचा मोठा एक सेनापती होता आसाम मधला. या सर्व लोकांना शिवछत्रपती माहिती आहेत, महाराष्ट्राला नाही कळले. ती टागोरांची फक्त मी तुम्हाला भावार्थ फक्त वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. त्याला काही कवितेचं असं स्वरूप नाहीये. हे शिवाजी महाराज, आज आम्ही तुम्हाला केवळ इतिहासातील राजा म्हणून आठवत नाही, तर एका जागृत शक्तीप्रमाणे पुन्हा आमंत्रित करतो. तुम्ही तलवारीने जिंकलेली भूमी नाही, तर आत्मसन्मान जागवलेल्या जनसमुदाय हीच तुमची खरी परंपरा. तुम्ही लोकांना फक्त राज्य दिलं नाही, तर स्वराज्य म्हणजे काय हे शिकवलं. भीतीच्या सावलीतून बाहेर पडून स्वतःच्या अस्तित्वासाठी उभं राहणं हे काय असतं हे शिकवलं. आजही आम्ही तसंच गुलाम आहोत, भीतीचे, आळशीपणाचे आणि परावलंबित्वाचे. तुम्ही शत्रूंशी लढतात, आम्हाला स्वतःशी लढायला शिकायचं आहे. हे शिवाजी, तुमचा उत्सव फक्त ढोल ताशांमध्ये नको, तो आपल्या विचारात, कृतीत, स्वभावात दिसायला हवा. तुमचं नाव घेणं सोपं आहे, पण तुमच्यासारखं जगणं कठीण आहे. तुम्ही साधेपणात महानता दाखवली,
धर्मात सहिष्णुता आणि सत्तेत संयम. आज आम्ही सत्तेला स्वार्थ समजतो आणि धर्माला भेदभाव आणि राष्ट्राला केवळ घोषणा. शिवाजी महाराज, तुमचा खरा उत्सव तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक माणूस स्वतःच्या मनातलं राज्य जिंकेल. उठा, जागे व्हा. तुमची तलवार आता लोखंडाची नाही तर विचारांची असावी. तुमचा किल्ला आता डोंगरावर नाही तर लोकांच्या विश्वासात असावा. हे शिवाजी, आम्हाला पुन्हा शिकवा, स्वराज्य म्हणजे केवळ सत्ता नाही तर जबाबदारी आहे. हे रवींद्रनाथ टागोरांनी तेव्हा 1904 साली लिहून ठेवलेली गोष्ट आहे, जी आम्हाला अजून समजत नाहीये. आपल्याकडची संत परंपरा महाराष्ट्राची कुठेही तुम्हाला सापडणार नाही. कोणत्याही राज्यात तुम्हाला अशा प्रकारचे संत सापडणार नाही ज्यांनी या संपूर्ण या भागाची, या राज्याची, ज्याला आता राज्य म्हणतो आपण, परंतु या संपूर्ण भागाची संपूर्ण वैचारिक मशागत केली. सर्वांना जातीपातीपासून दूर लोटलं, त्यातले भेदभाव सगळे काढून टाकले. आज नुसती आपण फक्त माणसं फक्त बघूया, नुसती माणसं फक्त बघूया. लावा. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत जनाबाई, संत नामदेव, संत एकनाथ, संत नामदेव. आज जर समजा तुम्ही पंजाब मध्ये गेलात तर पंजाब मध्ये देखील त्यांचा प्रचंड मोठे आज त्यांचे भक्त तुम्हाला पंजाब मध्ये मिळतील. या लोकांनी हे संपूर्ण, संत गाडगे बाबा, आज खरं तर सरकारची जी काय तो आहे ना, काय स्वच्छ भारत योजना, आज स्वच्छ भारत योजनेचा खरा सिंबल हा आमचे गाडगे बाबा पाहिजे होते. कधीतरी एकदा तुम्ही आपल्या पुस्तकांमध्ये डोकावा आणि महाराष्ट्राची नुसती फक्त परंपरा जरी नुसती बघत आलात, यांनी आम्हाला काय शिकवले. आज जे तुम्ही जगताय ना, आज ज्या वातावरणामध्ये, मी अनेकदा म्हणतो ना, हे बाहेरचे राज्यांमधले जे लोंढे येतात, बाहेरच्या राज्यांमधले लोक महाराष्ट्रामध्ये येतात. काय येतात? कारण जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते भारताच्या कुठच्याही राज्यांमध्ये नाहीये. आज या महाराष्ट्रामधले, आज मुंबई सारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी आज मुली, महिला आज बसने जात असतात, कितीही वाजता रस्त्याने फिरत असतात. आज ह्या महाराष्ट्रामधला माणूस कधी त्यांना आज वेड्या वाकड्या नजरेने बघणार नाही, कधी त्यांना हात लावणार नाही, कधी छेडछाड करणार नाही. हे अनेक महिला, अनेक मुली, अनेक मुलं हे त्यांचा प्रदेश सोडून महाराष्ट्रामध्ये येतात. अनेक मुली स्वतः येऊन सांगतात की आम्ही दिल्ली सारख्या ठिकाणी, दिल्लीच्या बसमध्ये, त्यांच्या परिवहन बस जी काय सेवा आहे त्या बसमध्ये आम्ही बसू शकत नाही, आम्हाला भीती वाटते. 7 नंतर दिल्ली सारख्या ठिकाणी, देशाची राजधानी, 7 नंतर आम्हाला फिरायला भीती वाटते. देशाच्या राजधानीमध्ये जर समजा महिला असुरक्षित असतील आणि त्या सर्वांना आज सगळेजण, आज तुम्ही मुंबईमध्ये बघा, हरभजन सिंग पासून सगळेजण आज मुंबईत स्थायिक झालेत. कोणाकोणाची घरं नाहीत म्हणून सांगा, सगळेजण आपापल्या प्रदेशामधनं आले आणि इथे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये स्थायिक झाले. का झाले? कारण असं वातावरणच मिळत नाही. हे वातावरण कशामुळे निर्माण झालं? ही वैचारिक बैठक महाराष्ट्राची कशातनं निर्माण झाली? यांच्यामुळे. अशी असंख्य माणसं आहेत. म्हणजे आज पुण्यामध्ये, मला अजूनही आठवते, लहान असताना मी जेव्हा पुण्यामध्ये येत असे, आजही आहे, काय आज वेगळं नाहीये, परंतु आज अनेक, त्यावेळेला पण देखील अनेक महिला, अनेक मुली आज सायकल चालवायच्या, स्कूटर चालवायच्या. हे वातावरण कुठे नव्हतं हो. हा मोकळेपणा आला कुठून? हा मोकळेपणा महाराष्ट्राचा स्थायीभाव होता.
महाराष्ट्रामध्ये आज महिला मोकळेपणाने फिरू शकतात, वागू शकतात, बाहेर जाऊ शकतात. या सगळ्या लोकांची जो घडवला ना महाराष्ट्र, याच्यातनं आज आपण हे सगळं बघतो आहोत.